नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे। खास जर पितृपक्षामध्ये तुम्ही ही वस्तू तुळशीमध्ये ठेवली आणि त्याचा एक छोटासा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी, त्रास आहेत, शिवाय काही धनप्राप्तीच्या तुम्हाला अडचणी येत असतील तर त्या दूर होतात। तर त्यामुळे बघा, ही वस्तू जी आहे ती पितृपक्षामध्ये तुम्हाला एकदा तरी ठेवायची आहे। शक्य असेल तर पितृपक्ष संपेपर्यंत ही वस्तू तुळशीमध्ये ठेवली आणि रोज हा उपाय केला तरी चालेल। पर असं करणं शक्य नसेल तर एकदा तरी हा उपाय करायचाच आहे। घरामध्ये भांडणं असू द्या, वाद असू द्यात, नकारात्मक ऊर्जा असू द्या, ती घालवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे। तर बघा, पितृपक्षामध्ये हा उपाय केला तर त्याचा निश्चितच तुम्हाला शुभलाभ प्राप्त होणार आहे। त्यामुळे बघा, हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे। भले तुम्ही पितृपक्षामध्ये काही उपाय करणं नाही शक्य झालं तर हा 1 मिनिटाचा तुम्ही उपाय करायचा आहे। याने तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे। आता बघा, पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे आपल्या पितरांचं स्मरण तुम्ही अवश्य करा। आपल्या आयुष्यातील 1 मिनिट फक्त तुम्ही पितरांसाठी द्या आणि त्यांचं स्मरण करा। घराच्या दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही एक दिवा प्रज्वलित करा आणि अवश्य तुम्ही हा एक दिवा पितरांसाठी अवश्य लावला पाहिजे आणि पितरांचं स्मरण केलं पाहिजे। यामुळे काय होतं की आपले पितर आपल्याला भरपूर असे आशीर्वाद देतात। शिवाय बघा, या संपूर्ण पितृपक्षामध्ये 1 दिवस तरी कावळ्याला दही भाताचा घास दाखवा। भले कावळे येत असतील नसतील ती वेगळी गोष्ट आहे, पण कावळ्यांसाठी, आपल्या पितरांसाठी देतोय म्हणून हा घास तुम्ही काढून ठेवायचा आहे। मग तो दही भात आहे तो अंगणात ठेवा, टेरेसवर ठेवा, किंवा मग तुम्हाला ते शक्य नसेल तर तो घास तुम्ही गाईला खाऊ घालू शकता तरीही चालेल। पण बघा, एकदा तरी पितृपक्षामध्ये या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। काही वस्तूंचं दान आपल्याला पितृपक्षामध्ये केलं तर त्याचा खूप जास्त पटीने पुण्य मिळत असतं। तर बघा, या पितृपक्षामध्ये अन्नदान करा, गहू, डाळ किंवा मग गरजू व्यक्तींना वस्त्रदान करा, याचं देखील पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं। शिवाय बघा, तुम्ही तांब्याच्या वस्तू ज्या आहेत त्या दान अवश्य करा। तांब्याचा कलश घ्या किंवा मग कुठलीही तांब्याची वस्तू जी आहे तांबे धातूपासून तयार झालेली, तर ती एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान करा। बघा, याचं तुम्हाला खूप पटीने जास्त असं पुण्य मिळतं आणि आपले पितर जे आहेत ते आपल्यावरती संतुष्ट होतात। तर या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पितृपक्षामध्ये अवश्य करायच्या आहेत। तर बघा, आता आपण बघूया पितृपक्षामध्ये तुळशीमध्ये आपल्याला कोणती वस्तू विशेष करून ठेवायची आहे। तर बघा, आपल्या अंगणामध्ये असलेली तुळस ही आपली रक्षणकर्ती असते, आपल्या घराचं ती रक्षण करत असते। आपल्या घराला जर चांगले दिवस दिसणार असतील, भविष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडणार असतील तर तुळस ही शुभ संकेत देत असते आणि काही संकट, अडचणी आपल्या घरावर येणार असतील तर आपली तुळस ते देखील संकेत आपल्याला देत असते। बघा, आपली तुळस जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। विशेष करून पितृपक्षामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुळशीमध्ये ही वस्तू ठेवायची। उपाय करत असताना तुळशीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। धूप अगरबत्ती लावून घ्यायची, वातावरण आपल्याला शुद्ध करायचं आहे, सुगंधी करायचं आहे आणि नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता काय करायचं, आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची, त्यामध्ये आपल्याला गंगाजल ठेवायचं आहे। अगदी 1 चमचाभर तुम्ही गंगा
गंगाजल त्या वाटीमध्ये ठेवलं तरी चालेल. गंगाजल तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल, तर तिथून गंगाजलाची बॉटल आणायची आणि अशा प्रकारे थोडंसं गंगाजल आपल्याला वाटीमध्ये घ्यायचं आणि ही वाटी आपल्याला तुळशीमध्ये ठेवायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. जी काही अडचण आहे ती तुम्हाला तुळशी मातेसमोर व्यक्त करायची आणि विष्णुदेवांना सांगायची आहे की माझी अशी अशी अडचण आहे, ती लवकरात लवकर दूर व्हावी आणि ज्या काही अडचणी समस्या माझ्या घरामध्ये येत आहेत त्या दूर व्हाव्यात अशी इच्छा पूर्ण बोलून दाखवायची आहे. आणि ती गंगाजलाने भरलेली वाटी तुम्हाला 10 मिनटं, 1 तास, अर्धा तास तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ त्या तुळशीत ठेवायची आणि थोड्या वेळाने ती वाटी तुम्हाला उचलायची आहे. त्यानंतर तुम्ही एक आंब्याचं पान घ्या किंवा विड्याचं पान घ्या किंवा मग एखादं फूल घ्या. त्या फुलांनी संपूर्ण घरामध्ये हे गंगाजल शिंपडायचं आहे. आणि बघा, सुरुवातीला तुम्हाला हे गंगाजल उंबरठ्यावर शिंपडायचं, त्यानंतर मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आणि तुमच्या घरामध्ये जेवढ्या पण रूम असतील त्या रूममध्ये तुम्हाला हे गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे. टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून तुम्हाला घरामध्ये प्रत्येक ठिकाणी गंगाजल शिंपडायचं आहे. हे गंगाजल शिंपडत असताना तुम्ही घरामध्ये कापूर आणि जी लवंग असेल ते प्रज्वलित करा. त्याचा धूर देखील तुमच्या घरामध्ये होईल आणि जेव्हा आपण हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे ते दूर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या देखील संपतील आणि जे काही वादविवाद, भांडणं, कटकटी, ज्या काही नकारात्मक ऊर्जामुळे आपल्या घरामध्ये होत आहेत तर ते दूर होतात आणि घरावर येणारी संकटं आहेत ती देखील टळली जातात. आता बघा, गंगाजल हे आहे ते पवित्र असतं आणि तुळशीमध्ये जेव्हा आपण हे फक्त 10 मिनिटसाठी ठेवतो तर त्या तुळशीचा जो प्रभाव आहे त्या गंगाजलमध्ये उतरतो आणि तो सकारात्मक प्रभाव, सकारात्मक ऊर्जा एवढी जास्त असते की आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा तग धरू शकत नाही. त्यामुळे या पितृपक्षामध्ये गंगाजलाचा हा उपाय तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर बघा, या पितृपक्षामध्ये आपल्याला आपला उंबरठा, मुख्य दरवाजा जो आहे त्यावरती गोमूत्र शिंपडायचं आहे. उठल्याबरोबर हे आपल्याला काम करायचं आहे. थोडंसं गोमूत्र उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि बघा, त्यानंतर यामुळे काय होईल की घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येऊ शकत नाही. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि त्यामुळे या 2 गोष्टी न विसरता तुम्ही पितृपक्षामध्ये करायच्या आहेत. पहिला उपाय देखील तुम्ही नक्की करायचा आहे. कोणत्याही दिवशी करा, पण थोडेसे गंगाजल तुळशीमध्ये ठेवून घरभर शिंपडायचं आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. घरातील कोणत्याही प्रकारची ऊर्जा आहे नकारात्मक ती दूर होते आणि घरामधील अडीअडचणी दूर होतात, संकट दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते. आणि त्यामुळेच बघा, पितृपक्षामध्ये हा उपाय तुम्ही आवर्जून करा. आणि बघा, गोमूत्र हे जे आहे ते देखील आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. तर बघा, अत्यंत साधा आणि सोपा असा हा उपाय आहे, पण त्याचे फायदे देखील आपल्याला तितकेच जास्त पटीने मिळणार आहेत. बघा, आपण एखादी सेवा किंवा उपाय जो करतो तर ती अगदी मनापासून मनोभावे जर केली तर त्याचे निश्चितच आपल्याला पुण्यफल प्राप्त होत असते. त्यामुळे बघा, अशा विशिष्ट तिथींवरती ज्या काही आपण सेवा आणि उपाय करतो त्याचे फळ आपल्याला अगदी मिळते, म्हणजे 100% मिळते. त्यामुळे आपल्याला हा तुळशीचा जो उपाय आहे, म्हणजे तुळशीमध्ये ही एक वस्तू जी आपल्याला अर्पण करायची आहे, गंगाजल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. खूप प्रभावी असा उपाय आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तरच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम पितृदेवताय नमो नमः.